तर खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळलं। पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे। खेवलकर यांच्याबाबत सुनावणी सुरू आहे। खेवलकरनं मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवले असा दावा पोलिसांनी केला। मुलीचे व्हिडिओ पाठवत असा माल हवा असा मेसेज केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर युक्तिवाद आता संपलेला आहे आणि थोड्याच वेळात कोर्टाचा निर्णय येणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। खेवलकरांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची पुणे पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे। खेवलकरनं मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवले असा दावा पोलिसांनी कोर्टामध्ये केलेला आहे। मुलीचे व्हिडिओ पाठवत असा माल हवा असा मेसेज केला गेला असा दावाही पोलिसांनी केलेला आहे। तर पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये ही माहिती दिली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळल्याची माहिती आता पुणे पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। कोर्टामध्ये सध्या खेवलकरांच्या प्रकरणावर युक्तिवाद सुरू आहे। स्वतः रोहिणी खडसे या पुन्हा एकदा वकिलीचा कोट घालून कोर्टामध्ये हजर आहेत आणि पोलिसांनी हा मोठा दावा केलेला आहे। युक्तिवाद आता संपलेला आहे, तर थोड्याच वेळात निर्णय येणार आहे। खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, काय अधिक अपडेट्स? कोर्टात सुनावणी दरम्यान इतर 4 आरोपींच्या बाबत आता कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांकडून खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे की प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत। तर प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपी गेल्या 2 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि यातील एका आरोपीला प्रांजल खेवलकरांनी एका महिलेचा व्हिडिओ पाठवला आणि ऐसा माल चाहिए अशा प्रकारचा मेसेज केला असं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि आक्षेपार्ह चॅट देखील या प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलं असल्याचं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि याचा सगळ्याचा तपास करायचा। यासाठी पुणे पोलिसांकडून प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींची आणखी 3 दिवस पोलीस कोठडी भेटावी अशी विनंती जी आहे ती कोर्टाला करण्यात आलेली आहे। तर याला कडाडून विरोध जो आहे तो प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 वेळा पोलीस कोठडी भेटली तरी देखील पोलिसांचा तपास पूर्ण होत नाहीये। प्रांजल खेवलकरांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर एका मुलीला पोलिसांनीच प्लॅन केला असल्याचं जे आहे ते आरोप जो आरोपींच्या वकिलांकडून केला गेला। या सगळा युक्तिवाद संपल्यानंतर आता प्रांजल खेवलकरांची आज रवानगी जी आहे ती येरवडा जेलमध्ये होते की न्यायालय प्रांजल खेवलकरांना आणखी पोलीस कोठडी वाढवून देते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र यापूर्वी अंमली पदार्थ या आरोपींनी नेमके आणले कुठून, याचा पेडलर कोण आहे याचा शोध पोलीस घेत होते। मात्र मोबाईलचा तपास झाल्यानंतर आता पोलिसांच्या वकिलांकडून न्यायालयाला महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि काही व्हिडिओ नक्कीच। त्यामुळे पोलिसांनी हा मोठा दावा केलेला आहे। आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।